हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहिली होती, तर आपण आज शिलाई बघणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इथं कट केलेला ब्लाऊज घ्यायचा आहे. एकावरती एक अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा आहे. सगळे पार्ट आपल्याला एकासमोर एक ठेवून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे गळ्याच्या साईडनी दोन्ही साईडनी सेम आलं पाहिजे असं एकासमोर एक ठेवून घ्यायचं आहे. अस्तर आणि मेन ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित असं गळ्याच्या साईडनी सरळमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. एकावरती एक ठेवून सगळ्या साईडनी शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी सगळ्या साईडनी शिलाई करून घ्या. दोन्ही पार्टला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला सगळ्या पार्टला शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी सगळ्या साईडला अशी शिलाई करून घ्यायची आहे. मी इथे दोन्ही पार्टला शिलाई करून घेत आहे. आता एकासमोर एक ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही पण पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. एकावरती एक ठेवून अशी डबल शिलाई करून घ्यायची आहे. मी इथे डबल शिलाई करून घेत आहे. बघा किती छान पप आला आहे. दोन्ही पार्ट इथे मी रेडी करून घेतले आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडनी पट्टी लावायची आहे. तर इथे मी 2 इंचाची पट्टी घेतली आहे. सरळ टीप द्यायची आहे पट्टीला. कट करून घ्यायचं आहे उरलेलं. डबल शिलाई दाबटीप द्यायची आहे वरतून. आता आपल्याला आतल्या साईडनी कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा आता आपल्याला आयपट्टी करायची आहे. तर इथे मी खालच्या साईडनी फोल्ड करत आहे. शिलाई करून घेत आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे.
आता आपल्याला याच्यावरून दाबटीप द्यायची आहे. आता आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे व्यवस्थित असा, आणि मधोमध शिलाई करून घ्यायची आहे. सरळ अशी शिलाई द्यायची आहे मधोमध. उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला दुसऱ्या पार्टला कमरेच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे. मी इथे पट्टी लावून घेत आहे. उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. वरतून दाबटीप द्यायची आहे. आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी 1.5 इंचाचा कपडा घेतला आहे. पट्टी कट करून घ्यायची आहे. हुक पट्टी वरच्या साईडनी ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला सरळ साईडनी ठेवायची असते हुक पट्टी. दाबटीप द्यायची आहे वरतून. आता आतल्या साईडनी फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे. डबल फोल्ड करायचं आहे. सरळ शिलाई करून घ्यायची आहे. उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एका समोर एक ठेवून व्यवस्थित आलंय का ते बघायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे. जो एक्स्ट्राचा कपडा येतो तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाइपिंग करायची आहे गळ्याला. तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. तिला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आता गळ्याच्या साईडला ठेवून शिलाई करून घ्यायची आहे पट्टीला. व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे. कट करून घ्यायचं आहे उरलेलं. आता आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. गोल अशी पाइपिंग तयार होते. व्यवस्थित पकडून आतल्या साईडला व्यवस्थित पकडायचं आहे आणि वरतून शिलाई करून घ्यायची आहे. किती छान पाइपिंग तयार झाली बघा आपली. उरलेला आहे कपडा तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आता 2-2 इंचावरती आपल्याला असं खुणा करून घ्यायच्या आहे आयपट्टीच्या हुक लावण्यासाठी. व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं पकडून शिलाई करून घ्यायची आहे.
बघा किती छान पप आला आहे. तुम्हाला माझा प्रिन्सेस कटची शिलाई आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. माझा पूर्ण व्हिडिओ